महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा मुंबईत मंगळवारी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन मुख्यमंत्र्यांचं महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात बारामती आणि राहुरीत घेणार जाहीर सभा। महिला विधेयकाबाबत महायुती रान पेटवण्याच्या तयारीत मुख्यमंत्री फडणवीसांची सोमवारी पत्रकार परिषद महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। महिला आरक्षण विधेयकावरून क्रांती चौकात निदर्शनं, संभाजीनगरमध्ये काँग्रेस विरोधात शिवसेना आक्रमक। काँग्रेसनं हिरवे विषारी साप पोसून ठेवले तर नवनीत राणांकडून वडेट्टीवारांची खिल्ली, तर नवनीत राणा विषवल्ली, विजय वडेट्टीवारांचा पलटवार। मोदींना 50 वेळा काँग्रेसचं नाव का घ्यावं लागतं? मोदींच्या टीकेनंतर वडेट्टीवारांचा सवाल। भाजपच्या 149 उमेदवारांमध्ये फक्त 15 महिला उमेदवार होत्या। फडणवीसांच्या विरोधकांवरच्या टीकेवरून दमानी यांचा पलटवार। यवतमाळमधल्या राळेगावमधून 6 महिन्यात 34 आदिवासी मुली गायब। मुलगी आणि प्रियकराची ऑडिओ क्लिप देखील समोर। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेंकडून दखल। सख्या चुलत भावांच्या दुर्दैवी घटनेनं लातूर हादरलं। 7 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या तर 10 वर्षीय मुलाचं अपहरण। एक फोन आला आणि तरुणानं केली आत्महत्या। जळगावमधल्या भडगाव शहरातली घटना, पोलिसांकडून तपास। खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, 5व्या गुन्ह्यात खऱ्याची पोलीस कोठडीत रवाना। टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू, पीडितेचा जबाब नोंदवला। एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा। भोंदू राजेंद्र गडगेच्या दत्तधाम दरबाराला ठोकलं टाळं, पोलिसांचं आरोग्य पथकाकडून दरबाराची तपासणी। देशभरातल्या टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंट बंधनकारक, फास्टॅग नसल्यास यूपीआयने भरावं लागणार 25% जास्त टोल। अमेरिका इराण यांच्यामध्ये होणार शांती वार्तेची दुसरी फेरी, इस्लामाबादमध्ये सोमवारी होणार चर्चा, अमेरिकन माध्यमांचा दावा। शस्त्रसंधी सुरू असताना देखील इस्रायलमध्ये निदर्शनं सुरूच, पंतप्रधान नेतन्याहूंच्या विरोधात इस्रायलमध्ये निदर्शनं, हायफामध्ये लोक रस्त्यावर, नेतन्याहूंच्या विरोधात घोषणाबाजी। सामुद्रधुनीवर संपूर्ण इराणचं नियंत्रण, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद गलिबाफ यांनी केले स्पष्ट। होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजावर गोळीबार, भारताने इराणचे कान उपटले, इराणी राजदूताला केलं पाचार।